ऐसे सबके सामने मत दो यार, ऐसा नीचे रख के निकालो ना, कैमरा यूट्यूब पे मेरा बाप देखते हैं। हाल चेक मतलब ये ऐसा है कि पेन भी दो, उसकी इंक भी दो, चला के भी तुम ही दो। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत सायबा प्रीमियर लीग पर्व 6व माननीय नगरसेवक श्री प्रफुल्लजी साने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं। त्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय सर्व रसिक प्रेक्षक खेळाडू मंचावर उपस्थित मान्यवर सर्व रसिकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने दोन विजयी संघ आपण मैदानाच्या बघतोय। बारोंडा 11 वर्षाचा प्लेयर एसपी प्लेयर्स एसपी या संघाने पुन्हा एकदा नाणेफेकी जिंकून बारोंडा 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलं आहे। पहिला चेंडू डावखुरी हाताचा फलंदाज ऑन साइडला खेळून काढला जातो आणि पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली जाते। मनीष यांना आपण गोलंदाजी मार्कवरती बघतोय, तर बंटी आणि आकाश असे दोन राईटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन मध्ये बघायला मिळतंय। यावेळेला पुन्हा एकदा हलका त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न, धावची संधी होती, फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु एक धाव रोखण्यात थोडंसं अपयश येतंय। चांगलं नियोजन, उत्तम नियोजन असलेली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी इथे खेळत असतो। मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि प्लॅटफॉर्मवरती प्रत्येकाला आवाड करायचं असतं। यावेळेला बॅटची कडा घेऊन नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये जाईल। आपण बघितलं तर थोडासा नियमामध्ये बदल केला जातोय। बॅनरला जर चेंडू लागला डायरेक्टली तर गाडी बाद होणार नाही, पण जर चेंडू डायरेक्ट पाठीमागे गेला तर नक्कीच गाडी बाद दिला जाईल। यावेळेला पुन्हा एकदा हलक्याने खेळून काढलं जातंय। 24 चेंडूचा सामना असणार आहे आणि 24 चेंडूचा सामना करत असताना पहिला 4 चेंडूवरती एकेरी धावांनी धावफलक हे पुढे घेऊन जात आहेत। मनीष यांचं षटक मार्गस्थ आहे, आमच्या जोडीने नक्कीच बरेचसे जोडले गेले आहेत। पहिलं षटक मार्गस्थ आहे, 4 धावा या धावफलकी लागवल्या जातात। 4 चेंडू 4 म्हणजे बॉल टू गणिक धावा इथे येताना दिसतात आणि मनीष विश्वकर्माचा हा चेंडू ओ शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, वेट केलं परंतु वेट करता करता वाट कधी लागली कळलं नाही। फलंदाज बाद पुन्हा एकदा थँक्यू। बघा जे मंचासमोर सर्व प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, ऋषी दादा असतील, आमचे हर्षल गुप्ता असतील, किशोर दादा असतील, आपण सर्वांनी तिथून बाजूला व्हायचं आहे। दादा आपण सुद्धा तिथून, बंटी दादा आपण सुद्धा बाजूला आहे आणि छोटे उस्ताद आपण सुद्धा तिथून बाजूला यायचं आहे। सर्वांनी सभी को वहां से निकलना है। सायबा प्रीमियर लीग 2025 पर्व 6 आणि या 6व्या पर्वामध्ये या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांचं नामोल्लेखन करणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक मोठे नाव या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक 1 लाख रुपयाची जी रोख रक्कम आहे ती पराग रजनीकांत लादानी यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय सुरेश जगन्नाथ साने व स्वर्गीय सौ हर्षला सुरेश साने व कुणाल सुरेश साने यांच्या आकर्षक चषक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यानंतर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये कॅश कुणालजी साने यांच्या सौजन्याने स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने व स्वर्गीय जयश्री जगन्नाथ साने यांच्या स्मरणार्थ आकर्षक चषक करून टाकले। त्यानंतर तृतीय पारितोषिक 10,000 रुपये तर 1 लाख रुपयाचं जे रोख रक्कम आहे ते रजनीकांत लादानी यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यानंतर स्वर्गीय सुरेश जगन्नाथ साने स्वर्गीय सौ हर्षला सुरेश साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने त्याचं प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफीज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू एका धावेसाठी खेळलाय। त्यानंतर द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने स्वर्गीय जगन्नाथ पद्मन साने व स्वर्गीय सौ जयश्री जगन्नाथ साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्याकडून आकर्षक चषक। थर्ड प्राइज 10,000 रुपये कॅश प्राइज व आकर्षक चषक श्री दत्तात्रय जगन्नाथ साने व प्रफुल्ल जगन्नाथ साने व कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने। चतुर्थ पारितोषिक 10,000 रुपये व कॅश प्राइज व आकर्षक चषक श्री
माननीय श्री दत्तात्रेय जगन्नाथ साने व प्रफुल्लजी जगन्नाथ साने व कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने महिलांच्या सामन्यासाठी आकर्षक चषक टाकाटक फूड्स तर्फे श्री कुणाल पाटील यांच्या सौजन्याने मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट जे आपण बघत आहात ते DDM बॉस 8001 धनेश दिनेश मोने यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर व आकर्षक चषक स्वर्गीय सौ अरुणा अरुण चोरगे व श्री यांच्या स्मरणार्थ श्री निषाद अरुण चोरगे यांच्या सौजन्यानं त्यानंतर 1 वर्षासाठी जिम मेंबरशिप फ्री RV फिटनेस यांच्या सौजन्यानं उत्कृष्ट फलंदाजासाठी गोल्ड कॉईन माननीय रंजन रामचंद्र पाटील यांच्या सौजन्यानं व आकर्षक चषक स्वर्गीय पराग रजनीकांत लदानी यांच्या सौजन्यानं बेस्ट बॉलरसाठी गोल्ड कॉईन मान्य श्री मधुकर गावड व स्वर्गीय पराग रजनीकांत लदानी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बेस्ट फिल्डर याच्यासाठी गोल्ड कॉईन स्वर्गीय शंकर साळुंके यांच्या स्मरणार्थ व SR ज्वेलर्स यांच्या सौजन्याने व आकर्षक चषक स्वर्गीय पराग रजनीकांत लदानी यांच्या सौजन्याने SPL स्टार प्लेयर याच्यासाठी जी सायकल आपण बघत आहात ती सायबा सायकल यांच्यातर्फे शाहरुख नादिर खान यांच्या सौजन्यानं आणि अंतिम विजेत्या संघाला RTC यांच्याकडून 10 ब्लूटूथ स्पीकर योगेश पाटील यांच्या सौजन्यानं 10 क्रोकरीज सेट हैदर क्रोकरीज यांच्याकडून खोजेम डब्बावाला यांच्या सौजन्यानं 10 क्रोकरीज सेट जैनुद्दीन क्रोकरीज यांच्याकडून मान्य श्री सादिक डब्बावाला यांच्या सौजन्यानं किचन उपयोगी भांडी सेट हमीद एंटरप्राइजेस यांच्याकडून हमीद खान यांच्या सौजन्यानं आणि लाविका स्टे यांच्याकडून 1 नाईट फार्म हाऊस स्टे लाभेश वैद्य यांच्या सौजन्यानं आणि ते जे काही 1 नाईट स्टे असं फार्म हाऊस मिळणार आहे ते पहिला दुसऱ्या आणि तृतीय क्रमांकाच्या संघाला होल टीमला मिळणार आहे। एक दिवस त्यांचा स्टे तिथला फ्री असेल आणि हे सर्व आमचे पुरस्कर्ते आहेत। लोकेशन कनेर फाट्याला आहे ज्यांच्यासाठी ज्यांनी पहिलं पारितोषिक मारलेलं आहे। एक द्वितीय पारितोषिकासाठी सफाळे इथे आहे आणि तिसरं पारितोषिक पटकावणारा संघ आहे त्यांच्यासाठी चिखलडोंगरी। तरी हे सर्व आमचे पुरस्कर्ते आहेत या सर्वांचं मनापासून आभार। आणि त्यानंतर बाकी सहकार्य विशेष सहकार्य जे लाभलेले आहे विनेट फायबर्स BG स्पोर्ट्स RS ग्रुप OSD ग्रुप RS ज्वेलर्स हस्ती स्पोर्ट्स MB नूर सायबा सायकल्स त्यानंतर बाबाजी भोजनालय कुणालजी साने आणि मधुकर गावडसाहेब विशेष सहकार्य आर्टिस्ट आणि पाटील परिवार आपण सर्वांचं मनापासून आभार। मैदानाच्या दिशेने जाऊयात तर पण त्या ठिकाणी आहेत आमच्या साथीने जोडलेले टॅप काढण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेला फेकी ओहो फेकी मध्ये नेकी नव्हती आणि त्यामुळे एक धाव कंप्लीट झाली आहे। नक्कीच सर्व पुरस्कर्त्यांचं हार्दिक मनपूर्वक आभार। खूप काही गोष्टी घडल्या आपण माहिती चर्चा होईल नक्कीच पण यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा चेंडू निघून जातोय सरळ सीमा रेषा पार आणि हा वेळेला मात्र गडी बाद होईल। डीजे थांबवतोय 5397 ओला ज्यांची कोणाची आहे व्हाईट कलरची ओला आहे प्लीज आपण तिथून बाजूला काढा। प्रेक्षकांना विनंती आहे आपण जर आलेला असाल तर गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा कोणीही रस्त्यामध्ये गाड्या पार्क करू नका आणि जर का चुकून तुमची गाडी पार्क झालेली असेल तुम्ही जिथे पण पार्क करणार आहात गाडी हँडल लॉक करू नका। सगळ्यांना विनंती आहे की आपण गाड्या योग्य त्या ठिकाणी पार्क करा जेणेकरून कोणाला अडथळा निर्माण होणार नाही। एका चेंडूचा खेळ येणं शिल्लक आहे एका चेंडूचा खेळ येणं शिल्लक धावपलकावरती धावा 14 धावा धावपलकावरती आहेत शेवटच्या अंतिम चेंडू बाकी 4 विकेट्स गेलेले आहेत परंतु अशीच काहीशी मॅच पहिली सुद्धा बनली होती तर पण ज्या वेळेला बारोंडेलन संघ सायबाच्या अगेन्स्ट खेळत होता। आता प्लेयरच्या समोर आहे डाऊन द ग्राउंड खेळायचा होता चेंडूला अडवण्याचा प्रयत्न कैलास नाही चेंडू अडवला आणि त्यावरती कोणती धाव नाही 3 षटकं संपलीत आणि 14 वरती 4। नक्कीच यावेळेला मात्र पॉवर प्लेचं षटक आपण बघितलं तर पॉवर प्लेचं षटक तिसरं षटक हाताळलं होतं शिव यांनी परंतु पॉवर प्लेचं षटक कोणासाठी पॉवरफुल ठरलं तर प्लेयर्स SP या संघासाठी
कारण ज्या वेळेला मागचा सामना आपण बघितला होता प्लेयर्स SP या संघाचा सुद्धा, त्यावेळेस सुद्धा पॉवर प्ले षटक सुद्धा होत्या, त्या षटकामध्ये कमीत कमी धावा ज्या खर्च केल्या गेल्या होत्या. चौथं षटक आहे, चौथं षटक सौरभ गोलंदाजी मार्कवरती आपण बघणार आहोत. चांगली गोलंदाजी त्यांनी गेल्या सामन्यामध्ये पण केली होती, परंतु यावेळेला मात्र बॅकफूट लावून पंच करत होता. धावची डायरेक्ट हिट. यस, यावेळेला सुद्धा अजून एक गडी बाद होईल. TJ प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात, साहेबा प्रीमियर लीग भरली थाटात विरारी गावात. DJ आपण बघतोय चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडूला अडवलं गेलं मनीष यांच्या मार्फत आणि डायरेक्ट हिट केला गेला नॉन स्ट्राईक एंडला आणि गडी बाद झाला. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन पंच केलं तर एकीर धावेने धावफलक पुढे सरकेल. धावा जाऊन पोहोचत आहेत 15 वरती. 24 चेंडूंचा खेळ आपण पहिल्या इनिंगमध्ये बघितला होता आणि 24 चेंडूंचा खेळ होत असताना अजूनपर्यंत बघितलं तर कोणताही एक मोठा फटका बघायला मिळाला नाही या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा हलक्याने खेळलं जात आहे. धावफलकावरती धावा एकेरी दुहेरी घेऊन 16 वरती पोहोचले आहेत. अजून येणारे 3 चेंडू असतील. शेवटचा षटक मार्गस्थ आहे. नक्कीच मोठा फटका बघायला मिळेल का आपण बघणार आहोत. मोठ्या फटक्याची अपेक्षा सुद्धा आहे, परंतु डाऊन द ग्राउंड खेळत असताना चेंडू तिथे अडवला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनपर्यंत एकी चौकार आलेला नाहीये आणि म्हणूनच शक्यता आहे येण्याची. नो बॉल. चौकार नाही आला तर पण, परंतु चौकारापेक्षा हेल्दी धावा म्हणजेच या 2 धावा ज्या बक्षीस स्वरूपाने इथे धावफलकामध्ये ऍड जरूर होतील. नक्कीच ऍड होतील, परंतु अजून जास्तीत धावा करायच्या असेल. यावेळेला मात्र बॅकफूटला जाऊन पंच करायचं होतं. चेंडू निघून जातोय, सरळ यश टर्नवरती आदळतोय आणि यावेळेला अजून एक गडी बाद होईल. तो प्रतीकच्या सुपमध्ये प्लेयर्स SPS संघासाठी. प्रफुल साने मंडळाचा झाला साऱ्या बिरारी या नगरात, संघ साहेबा है दमदार. त्यानंतर साहेबाचे माजी खेळाडू विशालजी कानडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेल विशालजी कानडे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. आपण शेवटचा गौरव या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटतं एकदा आली आहे आणि सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलंय. 19 वरती 20चं लक्ष ठेवलंय प्लेयर्स SP समोर. बारोंडेल संघाच्या माध्यमातून 20 रन. साईबा B आणि साई श्रद्धा दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचे. नाणेफेक केली जाणार आहे यापुढील होणाऱ्या मॅचची आणि त्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघ या. चला दोन्ही कर्णधार इथे जॉईन होतील. मी विनंती करेल खलीलभाई शेख यांना की आपण टॉस करण्यासाठी यायचे. खलीलजी शेख साहेब आपण टॉस करण्यासाठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे या मॅचचा. सायबा B संघाचा संघनायक साई श्रद्धाचा कर्णधार आला. साई साहेब साईबा असा कॉल आणि SPL आलाय. साई श्रद्धाने टॉस जिंकलाय. प्रिन्स काय निर्णय असेल? बॉलिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा बंधू तुम्हाला सुद्धा. तर खलील भाई आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अहवाल असा टॉस मधून टॉस जिंकला साई श्रद्धा या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी साईबा B ला आमंत्रित केलंय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. प्लेयर्स SP वर्सेस बारोंडा 11. आपण दोन संघ आमने सामने आपण बघतोय. 20 धावांचं आव्हान असणारे 24 चेंडूचा खेळ आपण बघत असेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल धावेने धावसंघ श्री गणेश केला जातोय. धावफलकावरती 24-20चा मॅच आहे. थोडंसं माफक, काहीसं सोपं, काहीसं कठीण असं आव्हान असेल, परंतु यासाठी प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. प्रशांतला बघितलं तर गोलंदाजी मार्कवरती आहेत, तर फलंदाजी मार्कवरती पाहिलं तर मनीष आणि सिद्धार्थ यांची जोडी आपण बघतोय. त्याचबरोबर अश्विनी वहिनींचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय.
वेलकम, आपलं सुद्धा सरचे स्वागत. लकीचा टायमरकडे लक्ष असेल, कारण टाइम कोणासाठी थांबत नाही आणि नक्कीच 15 मिनिटाचा अवधी जो प्रत्येक इनिंगसाठी आहे त्याचं आपण नक्कीच पालन करणार आहोत. तसेच निलेश हळदणकर आणि त्याचबरोबर ऋषिकेश काटकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, दोघांचंही सरचे स्वागत SPL 6च्या वतीनं. यावेळी मात्र धावचीची संधी प्राप्त होईल का, परंतु नाही, थोडंसं फेकीमध्ये आळशीपणा बघायला मिळाला आणि परंतु एक धाव ही सहजरित्या सोपी पूर्ण केली गेली. 20 धावांचं माफक आव्हान आहे. रक्षात्मक पद्धतीने खेळलं जात आहे, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलं जात आहे, संघासाठी खेळलं जात आहे. त्यामुळे प्रेझेन्स ऑफ माइंडची जी गरज आहे ती आपल्या मैदानामध्ये बघायला मिळते आहे. प्लेयर्स SP वर्सेस बारोंडा 11 दोन संघ आमने सामने होताना बघतोय आपण. पुन्हा एकदा हलक्याने चेंडूला खेळून काढलं जात आहे आणि एक धाव ही धाव फलकावरती अर्जित केली जाईल, जाऊन पोहोचेल 4 वरती. आणि पण बारोंडा 11ने या अगोदर हा कारनामा केला आहे. 24 धावा घरच्या मैदानावरती साहेबा B सारख्या संघासमोर त्यांनी वाचवल्यात. आता प्लेयर्स समोर या धावांना वाचवण्याची टास्क आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला जातोय का नाही, आकाश हाताला लागून चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार, चौकार. गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी, गोरी गोरी पोरी. नक्कीच चौकार आलाय आणि चौकारानिशी नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास याचा वाढणार आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट हिटचा मोठा फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे कोणतीही चुकी करत नाही यावेळेला आणि निर्धाव चेंडू हाताळला जातो. या षटकातील शेवटचं चेंडू बघितलं तर 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकाची धावा आहेत 8 0 गड्यांच्या बदल्यामध्ये. बघा 8 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपलं आणि आता येणाऱ्या 18 चेंडूसाठी 12 धावांची गरज आहे. सिद्धांत वारंग आणि मनीष विश्वकर्मा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागील वर्षी प्लेयर संघाला खूप मोठा अपसेट, कारण ते क्वालिफाय सुद्धा होऊ शकले नव्हते. त्यामुळे ती गोष्ट मनामध्ये आहे त्यांच्या आणि त्या गोष्टीची जाणीव आहे आणि ते लक्षात ठेवत असताना त्यांचा परफॉर्मन्स यावर्षीचा काहीसा मोठा कमबॅक करत असताना ते दाखवतात. आणि त्यानंतर ललित मेहर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाचे प्रशिक्षक, खो खो संघाचे प्रशिक्षक आणि एक चांगले लेदरपट्टू ललितजी मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल ललितजी आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत SPL सीझन 6च्या वतीनं. नक्कीच चर्चा याची सुद्धा होईल. ज्यावेळेला आपण उल्लेख केला गेल्या वर्षी प्रत्येक या संघाला मात्र मोठा धक्का पचवावा लागला होता, तर यासोबत अनेक संघ असे होते त्या संघांना या स्पर्धेमधून बाहेर पडावं लागलं होतं गेल्या वर्षी. परंतु यावर्षी चित्र थोडंसं वेगळं आहे. प्रत्येक जण आपल्या संघासाठी हा खेळ करतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा टॅप पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव सुद्धा सहज सोप्या रीतीने अर्जित केली जाईल. धाव धावा आहेत एकूण 10. 2.3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आता मात्र येणारे चेंडू असतील 15. आणि इथे दर्पण विकेट खूप महत्वाची आहे. ओमकारकडून अपेक्षा हीच आहे बारोंडा 11ला की इथे विकेट द्यावी, जेणेकरून या मॅचमध्ये थोडं परत येता येईल. 2 ते 3 निर्धाव चेंडू, 1 ते 2 विकेट, या सर्व जर बाबी मैदानात दिसल्या तर कदाचित बारोंडा 11 हा संघ मैदानात कमबॅक करेल आणि कमबॅक करण्यासाठी लगातार निर्धाव चेंडूची काहीशी सांगता. आता 14 चेंडू आणि 10 धावांपर्यंत इक्वेशन येऊन थांबले. या मैदानावरती सर्व काही शक्य आहे. काल 23 वाजल्यात, आज 24 वाजल्यात, काय इथे 20 वाजतील का? पुन्हा एकदा अडवलंय मनीष विश्वकर्मा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची गोल्ड चेन ज्या खेळाडूने जिंकली तो स्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याच्या समोर ओमकार गोलंदाजी मार्क वरती आहे. जो ओमकार मागील मॅच मध्ये बारोंडा 11 साठी तारणहार ठरला होता. 13-10 सामना उभे राहून पहा, खूप चांगला दिसेल, कारण बॅरिकेडची उंची जितकी आहे त्याला बघता तुम्हाला उभं राहिल्या बगैर पर्याय नाहीये. 1, 2 आणि तिसरा अटेम्प्ट सक्सेसफुल. रोहित गाडीच्या जवळून चेंडू पार होतोय, सीमारेखा पार, टकाटक चौकार.
नक्कीच मॅचचं समीकरण प्रत्येक वेळेला बदलायला मिळालं आपल्याला. नक्कीच दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूपर्यंत खेळ बघितला तर थोडासा चित्रक्षण करणाऱ्या संघापुढे झुकत चालला होता. 2 निर्धाव चेंडू फेकले गेले होते, परंतु दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू आपण बघितला तर मनीष याच्या बॅटमधून एक मोठा फटका चौकार जो हवा होता तो आपल्याला बघायला मिळाला होता. नक्कीच पंचांचा इशारा येतोय. डीजे मास्टर आमचे मयूर सर तिथे बसलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही घंटा आपल्याला बघायला मिळते आणि पॉवर प्लेचं षटक असेल. 12-6चा मॅच आहे. मॅच नक्कीच हिट होईल का, परंतु आपण जर समीकरण बघितलं ना प्रत्येक वेळेला उलट असतं सर. प्रत्येक वेळेला 6-12चा मॅच असतो, पण या वेळेला थोडंसं उलट आहे. 12-6चा मॅच आहे. 12 चेंडू असतील आणि 6 धावांची गरज असणार आहे. त्यात हे पॉवर प्लेचं षटक नाही 12-6ची मॅच आणि तुम्हाला जणू काही 6 चेंडू 1 धाव वाचवायची आहे किंवा 2 धाव वाचवायची आहेत अशी काहीशी गोलंदाजी करावी लागणार आहे. या मानसिकतेने जर का या षटकामध्ये गोलंदाजी झाली तर कदाचित हे मॅच जिंकण्यासाठी ते दरवाजे उघडे होऊ शकतात. नक्कीच मानसिकता ही पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला आपण पॉझिटिव्ह राहणं हे गरजेचं असेल. हार जरी आली तरी त्या हारला आपण पचवून पुढे आयुष्यात गेलं पाहिजे. दरम्यान पुढचा चेंडू या वेळेला पुढे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि चेंडू नक्कीच निघून जातोय सरळ सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर हा येतोय टकाटक चौकार. डीजे धन्यवाद डीजे. गॅप बघितला, गॅप मध्ये चेंडू ढकलून दिला सरळ चौकारासाठी. यावेळेला पुन्हा पायावरचा चेंडू होता, फेकाय करण्याचे परंतु चेंडूला गॅदर केलं गेलं नाही आणि अजून एक धाव ही अर्जित केली गेली. यावेळेमध्ये धावा बघितल्या तर 19 येणारे चेंडू अजून आज बाकी असतील, परंतु 1 धावेची गरज असणार आहे. 1 धावेची गरज असणार आहे आणि ती धाव संख्या नक्कीच सहजरित्या पूर्ण केली जाईल. यावेळेला मात्र पंच करण्याचा प्रयत्न फलंदाज केला गेला होता, पण क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. या निर्धाव चेंडू जातोय, कोणतीही चुकी होत नाहीये. परंतु हे निर्धाव चेंडू जर या 2 षटकाच्या आधी जर आले असते पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये तर नक्कीच फायदा झाला असता. यावेळेला टॅप पद्धतीने खेळून काढलाय. अजून 1 निर्धाव चेंडू घेतला जातोय, परंतु तितकासा फरक पडणार नाही कारण चेंडूची संख्या बघितली तर जास्त आहे आणि धावांची गरज आहे फक्त 1 आणि तीच 1 धाव कोणत्याही क्षणी नक्कीच येईल. 8 चेंडू 1 धावा. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, पंच करायचा होता, परंतु चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पार आणि हा सामना विजय होतोय तो प्लेयर्स SP संघ. अभिनंदन प्लेयर्स SP. खूप खूप अभिनंदन प्लेयर्स SP. खूप चांगला खेळ दाखवलात आणि ई ग्रुपमधून पहिला क्वालिफाय होणारा संघ म्हणून प्लेयर SP ला आपण पाहतोय.